रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलीहातू या छोट्याशा गावामध्ये सर्वसामान्य मुंडा कुटुंबामध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. त्यावेळीस देशाच्या चळवळीमध्ये इंग्रजांचा त्यावेळेस प्रचंड आपल्या देशवासियांवर, खास करून आदिवासी समाजावर प्रचंड प्रमाणात अत्याचार होत होता. आदिवासी समाजानं धर्मांतर करावं, आदिवासी समाजाकडून लगान वसूल कसा करायचा यावर इतका प्रचंड प्रमाणात अत्याचार सुरू होता. त्यामध्ये लहान मुलापासून महिलांपासून वृद्धांपर्यंत इंग्रज कुणालाही सोडत नव्हते. पण लहानपणापासून बिरसा मुंडा हे सर्व बघत होते. त्यांना तो अत्याचार दिसत होता, तो त्यांना सहन होत नव्हता. म्हणून त्यांच्या मेंदूमध्ये विद्रोहाची भावना निर्माण झाली. म्हणून त्यांनी लहानपणापासूनच ठरवलं इंग्रजांच्या विरोधात लढा द्यायचा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भले आपला जीव गेला तरी चालेल, पण आपल्या आदिवासी समाजासाठी, आपल्या देशासाठी आपण चळवळीमध्ये भाग घ्यायचा, संघर्ष करायचा. त्या हिशोबाने बिरसा मुंडा संघर्ष करू लागले. जसे जसे त्यांचं वय वाढत होतं त्यांना तो अनेक अत्याचार तो दिसत होता. त्यांनी हळूहळू संघर्ष सुरू केला. आपले अनुयायी गोळा केले, आपले सोबती गोळा केले. त्यांना हळूहळू त्यांना सत्तेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा सुद्धा त्यावेळेस त्यांनी दिली. खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेच्या विरोधात, जातीपातीच्या राजकारणाच्या विरोधात, नशाखोरीच्या विरोधात आणि खास करून आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बिरसा मुंडा यांनी प्रचंड प्रमाणात संघर्ष उभा केला. जर बघितलं तर बिरसा मुंडा यांना आज या भारतात नव्हे तर संपूर्ण जगामधला आदिवासी समाज भगवान बिरसा मुंडा म्हणून आजही पूजतो. म्हणून 15 नोव्हेंबरला संपूर्ण देशभरात, जगभरामध्ये बिरसा मुंडा यांची जयंती केली जाते. त्यांना विनम्र अभिवादन केलं जातं. याच पद्धतीनं निवडणुका लागलेल्या आहेत. मी आदिवासी समाजाला विनंती करतो, आपल्यातला माणूस, कायम आदिवासी समाजाशी जोडलेला माणूस, तुमच्या अनेक प्रश्नांना आजपर्यंत येवल्या तालुक्यात लासलगाव विधानसभा मतदारसंघात तुमच्या कुटुंबाला, तुमच्या अनेक कुटुंबांना अनेक आलेल्या अडचणीसाठी शिंदे कुटुंबातील पूर्वजांपासून तर आजपर्यंत माणिक भाऊ आणि त्यांच्या मुलांकडून सुद्धा सहकार्य आपल्याला होत आहे. या सहकार्यासाठी मी आपल्या सगळ्यांना आपले आभार मानतोच. पण याच्या पलीकडे जाऊन आपण येत्या निवडणुकीमध्ये आपला भूमिपुत्र, आपला माणिक भाऊ, आपला हक्काचा माणिक भाऊ, आदिवासी समाजासाठी लढणारा, संघर्ष करणारा, आदिवासी समाजाचं हित जोपासणारा #भूमिपुत्र ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे हे आपले उमेदवार आहेत. यांना आपल्याला आमदार करायचं आहे आणि येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक घटकाचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.